चला सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या आतष प्रतिसादामध्ये पहिल्या चेंडूचं आपण स्वागत करूया. बोला गणपती बाप्पा, बोला एकविराई माता की. खेळ स्टार्ट. 1 2 3 लेट्स प्ले. पहिल्याच बॉलला मात्र इथे मेगा फायनलच्या पहिल्या बॉलवर मात्र अक्षय कडुडी पाठ. अरे अरे थांब थांब मैदान डीजे ऑपरेटर चिंद्रन गावचा खेळतोय चिंद्रनकर आणि त्याच्यामुळे हा मात्र फटका त्यानं चांगला लगावला. पहिल्या बॉलला मात्र अक्षय कडू बाद झाला. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आतापर्यंत विचार केला तर आजच्या रजनीमध्ये ना मंत्रमुग्ध केलंय डोंगराच्या पाड्यात संघानं. तर इथे उमेश 11 रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सुजित पाटील विद्यमान उपसरपंच चिंद्रन यांच्या वतीने सुजित दादा मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते हुसैन अत्तर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सुरुवात राहिली आहे. पहिल्या चेंडूवर जरूर विकेट्स मात्र गमावले पण त्यानंतर मात्र आलेल्या रोहितनं मात्र हा चौकार घेतला. 1 वार 13 दुसरा पलटवार मेरा अशा प्रकारचा हा खेळ राहिलाय. सामना इतका सहज नाही सुटणार. एका बाजूला अख्खं चिंद्रन गाव उभा आहे तर एका बाजूला दर्दी प्रेक्षक आणि ग्रामस्थ. ही गर्दी आणि ही सर्दी आणि थंडीची वर्दी सगळं इथे मात्र अमाप आणि उत्तमरित्या सुरू आहे. हा बॉल चांगला आहे तेजसचा. तेजस पाडेकर काय सुंदर गोलंदाजी राहिले तेजसची. त्यानं मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये पहिल्या बॉलला विकेट त्यानंतर चौकार आणि हा मात्र डॉट बॉल. श्रीराम विठ्ठल रखमाई डोंगऱ्याचा पाडा. आणखीन एक कमालीचा कव्हरचा हा फटका भेदणारा राहिलाय. रोहित मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय. रोहित डोंगऱ्याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. नाव घे. क्या बात. त्यांचं विशेष कौतुक करूया. 4 बॉल 1 बाद 8 अशी धावसंख्या गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराच्या पाळाची. क्या बात. काय एफर्ट्स राहिलाय अक्षय कडूला. भलेही आम्ही गमावला असेल पहिल्या बॉलला परंतु आम्ही या स्पर्धेमध्ये काबाड कष्ट केलेत. ते काबाड कष्टाला न्याय देत मात्र लॉंग ऑफच्या वरून रोहित ढोंगरे ठोकतोय हा तिसरा चौकार. सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे ना कोणीही नदी. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती रे. जिकडे तिकडे मला ऐकत होतं पुढे काय पण पंचांनी इशारा केला. हा बॉल चांगला आहे परंतु या षटकामध्ये बरंच काही साम्य राहिलं. पहिल्या बॉलवर विकेट जल्लोष राहिला चिंद्रन गावाचा. पुढच्या बॉलवर चौकार जल्लोष राहिला डोंगराच्या पाड्याचा. तिसरा डॉट बॉल जल्लोष चिंद्रनकरांचा. चौथ्यावर चौकार जल्लोष राहिला इथे मात्र डोंगराच्या पाड्याचा. 5वा बॉल पुन्हा एकदा चौकार डोंगराचा पाडा. तर अंतिम चेंडू डॉट. मजा मस्त्याने आनंद उपभोगला चिंद्रनकरांनी. 6 बॉलवर 6 गणित मांडली गेली. तर इथे बरे डोंगरे यांचं आगमन झालेलं त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला
स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. दादा आपण थांबाच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सरांकडे बोलूया. चुपचाप मेहनत करते चल, अरे उड़ान तय करेगी आसमान किसका है. तुम्हाला ती मेहनत करायची आहे. इतक्या शांततेने मेहनत करत राहायचं ना की खऱ्या अर्थानं यशानं धिंगाणा घातला पाहिजे. प्रेक्षक वर्ग पाहतो आपण स्क्रीनवर, तमाम क्रीडरसिक या कडाक्याच्या थंडीमध्ये सामन्याचा आनंद घेताना, आणि इथे मात्र प्रदीप पाटील कव्हर ड्राईव्हचा हा लाजवाब फटका पाहतोय. जशी धाग्यातून सुईतून धागा रोवावा अशा प्रकारचा हा फटका आला चौकार. सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे ना कोणीही नादी. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. समीर फडके भाई, क्या बात समीर दादा फडके, समर्थ एंटरप्राइजेस. खराब बॉलला उडवलाय. मागच्या 2 सामन्यामध्ये माझी बॅट तळपली नाही. मागच्या 2 सामन्यामध्ये शून्यावरती परतलो, परंतु मेगा फायनलमध्ये आम्हाला प्रवास महाबळेश्वरचा करायचा आहे. दाखवतोय बंटी शेटला हा षटकार. दोन बॉल्सवर तब्बल 10 धावा. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका पाहिला पहिल्या बॉलवर प्रदीप पाटीलचा क्लास. दुसरा बॉल अखोट टप्प्याचा गोलंदाज निकेश गडगेचा दाखवला मिडविकेटच्या डोक्यावरून आसमान. ठोकला षटकार. काय सुंदर. सावर स्वतःला लढण्यास तयार हो. मैदान आहे तयार, तू जिंकण्यास तयार हो. इथे मात्र खऱ्या अर्थानं जिंकण्याची तयारी सुरू आहे दोन्ही संघांची. प्रेशर, इथे मात्र प्रेशर कुकरमध्ये प्रेशर क्रिएट झाला. सिटी वाजली वाईट बॉलची. 1 रन्स एक्स्ट्रा मिळते. धावफलकर धावा लागत आहेत तब्बल 23 धावा. निकेश गडगे गोलंदाजीच्या मार्कवर संपूर्ण चिंद्रणकर. आज संपूर्ण गाव उलटून आलाय आणि त्याप्रमाणे सांगितलं गडगे सरांनी कर्फ्यू लागलाय डोंगराच्या पाड्यावर. त्याच्यामुळे दोन्ही गावातील दर्दी प्रेक्षक या अपाट. आता या बॉल्सवर धावा किती मिळतील. मी तू झाले. दोघे तिघे 4-5 वेळा धावले. कदाचित जर नीट धावले असते तर कमीत कमी 3 धावा मिळाल्या असत्या, परंतु तूही नाही आला. एकमेकाकडे पाहत मात्र मागे पुढे करत राहिलं. जसं आजकालचं प्रेम चालतं. 1-2 पावलं पुढे टाकतो, दुसरा 2 पावले मागे टाकतो, नंतर दुसरा टाकतो 2 पावलं पुढे, पहिला 2 पावलं मागे. अशा प्रकारचा हा खेळ राहिला आणि अखेरकार डॉट बॉल झाला. 23 धावा, चांगली धावसंख्या उभारली आहे. फुलटॉस बॉल. काय कडक खेळ सुरू आहे. अफलातून कव्हर ड्राईव्ह. तर प्रदीप पाटीलनं दाखवलाय फटका. क्या बात. जणू काही मी रागात आहे. मागच्या 2 सामन्यावर तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या, परंतु आता तुम्हाला मी नाचायला तयार करीन. गोलंदाजाला नाचवलं जातं आणि फेकले जात आहेत फक्त षटकार आणि चौकार. वाघांनाही शांत बसवण्याची किमिया गोलंदाजाला दाखवलंय. फलंदाज प्रदीप पाटील बरसलाय. यंदाचा क्रिकेटचा सीझन काय राहिलाय प्रदीप पाटीलसाठी. अफलातून इनिंग आपल्या संघासाठी खेळताना अनेक वेळा त्याला पाहिलं. दर्जेदार खेळ. धावफलकावर धावा लागल्या. त्यात तब्बल 33. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम बॉल निकेश गडगेचा या षटकातील. बॅटची थी खेच लागली आहे, परंतु आज नशीब बलवत्तर जरूर आहे. धावा किती घेतल्या तरी 1 रन फक्त. कदाचित पहिल्यांदा वाटला प्रदीपला की मी बाद होईन, परंतु आज नशीबही बलवत्तर आहे.
2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धाबालकावर धाबा लागल्या त्या 1 बाद तब्बल 34. तरी निश्चित स्वरूपात इथे पाहतो खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. डोंगरेचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग घर बसल्या लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आनंद घेतात. तर एका बाजूला चिंद्रन गावातील सर्व ग्रामस्थ घर बसल्या खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. आज आम्हाला खऱ्या अर्थाने चिंद्रन क्रिकेट संघ दिनेश दादा इथे खऱ्या अर्थाने दिनेश बंधू चिंद्रन क्रिकेट संघ नेहमी खेळत असतो, परंतु एक उणीव भासतं. संघाचे खंदे समर्थक विष्णुशेठ कडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. चिंद्रन क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर दिनेश पाडेकर माजी सरपंच चिंद्रन हे सुद्धा येऊ शकले नाहीये, कारण त्यांच्या मातोश्रीचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्माची शांती लाभो हीच आम्हा सर्वांच्या वतीने प्रार्थना. आणि वलूया सामन्याकडे. जिंकणं महत्वाचं आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे. हा तडाखा जारी आहे, थांबायला तयार नाही. अरे कोण रोखेल मला, कारण मी आता लढण्यास सज्ज झालोय. लढाई सुरू आहे आणि मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर दाखवतोय आसमानी षटकार. जितना मुझे आता 6 मारेल त्या फलंदाजाला लहूदादा डोंगरे याच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. हे घ्या 500. हा 500 नाही, हा चक्का नाही, हा दस्सा असावा. दूर 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 अक्षरशः चिंद्रन गावामध्ये बॉल फेकला जातोय. अफलातून षटकार. बोला एकवीरा माता की. पैसा पैसा वसूल केला जातोय. लहूदादांचा हा पैसा खोऱ्यानं ओढला जातोय. आपल्या ATM मध्ये असलेला पैसा काढण्यासाठी आपल्याला पिनकोड टाकावा लागतो, परंतु तुमच्या ATM मधला पैसा काढण्यासाठी फक्त धावा लुटायच्या आहेत, त्या लुटल्या जात आहेत. अक्षरशः बरसात होते फलंदाजाची, जणू काही एखाद्या दुश्मनावर तुटून पडावा असा. मात्र प्रदीप पाटील बरसलाय. 3rd in a row, 1st, 2nd and 3rd in a row सलग ठोकला जातोय. तीसरा 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 षटकार. सृष्टि में तो हम इसके बाप. एक मोठं नाव खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून त्याने लौकिक केलेलं आहे. प्रेक्षकांकडे वळणार आहोत. बघा सामना आहे चिंद्रन विपक्ष डोंगराचा पाडा. प्रथमतः आपण इशारा करणार आहोत, यजमान पाहुण्यांचा सन्मान करू. बघा आवाज, मैत्रीपूर्ण लढत, संघर्ष बघायला मिळतो. चिंद्रनच्या प्रेक्षकांकडे जातो आम्ही. जयघोष करायचा आहे चिंद्रनचे प्रेक्षक. बघा चिंद्रा, त्यानंतर बोलूया डोंगराचा पाडा. साहिल ट्रान्सपोर्ट्स यांच्याकडून तब्बल प्रदीप पाटीलसाठी 1000ची बक्षीस झाली आहे. आतापर्यंत 1500 रुपये. 53 धाबा धाबाकडे लागलेत. 53 धाबा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. जणू काही एखाद्या वाघाला डिवचावं आणि त्यानंतर किल्ला प्रतिहार. मेरा दोस्त मार रहा है तो मैं क्यों पीछे रहूं. इथे मात्र एकापेक्षा एक सरस कामगिरी करत चिंद्रनकरांच्या नाकावरून फिरकावले जात आहेत. फक्त आणि फक्त षटकार. काय आपला कहानी मेरी. समंदर मधल्या धावा लुटल्या जात आहेत. हा मात्र एक चांगला बॉल. प्रदीपची घणाघाती फलंदाजी ते बघायला मिळतो. प्रदीपने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केलेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा, आमच्या सर्व तरुण वर्गाचे आधारस्तंभ अनंता शेठ फडके डोंगराचा पाडा
आणि दिलीप शेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने प्रदीप तुझ्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. आत्ता षटकार आणि मारा. स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाचे संघनायक अनिल डोपरे उसाडणे यांच्याकडून प्रदीपसाठी 1,000 रुपये आणि एकनाथ पाटील डोंगऱ्याचा पाडा एकेकालचे घनागती फलंदाज त्यांच्या वतीने सुद्धा 1,000 रुपयाचा कॅश प्राईज प्रदीपसाठी इथे आलेला आहे. आत्ता षटकार मारेल त्याला आदरणीय आनंद शेठ पाटील, आनंद शेठ फडके आणि आणि दिलीप शेठ फडके. हरीश शेठ हरिभक्त पारायण श्री हरीश शेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज प्रदीपसाठी इथे जमा झालेला आहे. आनंद शेठ फडके आणि दिलीप शेठ फडके यांच्याकडून आत्ता षटकार मारेल त्याला 500 रुपयाचे मारल्याबद्दल दिले. पैसा खुला झालाय. 10 बॉल्स खेळतोय तब्बल 40. हा आलाय 46 धावांचा. 46 धावा जमवणारा षटकार. आज फक्त आणि फक्त धो 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 पाऊस पडतोय प्रदीपच्या बॅट मधून षटकारांचा. मैदानामध्ये क्रिकेटचा संघर्ष पाहतो. दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत खेळाडू. या स्पर्धेमधली 5वी 50 येईल का? 4 50 ऑलरेडी लागलेत. मेगा फायनल मित्रांनो कसे असावे? टाळ्या वाजवा प्रेक्षकांनो. फक्त आनंद देणारा हा सामना आहे. कोणीही जिंकू दे, कोणीही हारू दे, परंतु प्रतिस्पर्धी जरी असला तरी खेळाला न्याय देत त्याला शाबासकी देणं गरजेचं आहे. 50 धावा या षटकारानं कंप्लीट केल्या जात आहेत. प्रदीप पाटील अफलातून इनिंग बॅट वर करायची आहे. आपल्या आयुष्यातील आणखीन बहारदार कामगिरी. हॅट्स ऑफ यू. अफलातून इनिंग सजवली आहे. तर प्रदीप पाटील याच्यासाठी हरिभक्त पारायण श्री बाबूराव फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला बंटी आहे. शेठ फडके, बंटी शेठ फडके याच्याकडून तब्बल प्रदीप पाटील साठी 5,000ची नकद राशी बक्षीस दिली बघा. जाते आहे. समीर दादा फडके यांच्या वतीने 2,000 रुपयाचा कॅश प्राईज प्रदीप साठी ते जमा झालेला आहे. गडगे सर मला असं वाटतंय ना धावा जोडल्या जात आहेत. धावा सर मोजता मोजता थकले स्कोरर. 73 धावा. मला असं वाटतं लग्नाचा खर्च आजच वसूल करेल अशा प्रकारचा काही इनिंग सुरू केली आहे. लग्नाचा खर्च वसूल करण्याची तयारी आहे. न निश्चित स्वरूपात एक वैवाहिक खऱ्या अर्थाने एका नव्या इनिंगला सुद्धा प्रदीप आता सुरुवात करणार आहे. इनिंग दाखवली जाते आणि आखिरकार निश्वास टाकला चंद्रांच्या गोलंदाजांनी. कारण आऊट झाला स्टार खेळाडू प्रदीप पाटील. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो सगळ्यांनी. दर्दी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे. सॅल्यूट. प्रदीप साठी रवींद्र फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने प्रदीप 2,000 रुपयाचा कॅश प्राईज. 15 बॉल 54 धावांची लाजवाब इनिंग. नागावरून शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रदीप एका नव्या इनिंग साठी तुला अर्धे